शिरूराम पाळकर, आदरणीय आमचे मठाचे आमचे गुरु असलेले सन्माननीय आदरणीय शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय निलंगेकर महाराज, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री सन्माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार सन्माननीय बबरूवानजी खंदाडे साहेब, आमचे मित्र भाजपाचे प्रवक्ते सन्माननीय गणेशदादा हाके, व्यासपीठावर उपस्थित आपल्या भक्तिस्थळ ट्रस्टचे अध्यक्ष कीर्तन केसरी आदरणीय शिवभक्तपराय भगवंतराव पाटील चांबर्गेकर, सर्व उपस्थित ट्रस्टी डॉक्टर अशोकराव सांगवीकर साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, तरुण कार्यकर्ते, सेवा संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आजच्या या प्रसंगाने सन्माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब आपल्या वेळाचा वेळ काढून उपस्थित झाले, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो। बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत, परंतु कराड साहेब सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी होती। खर तर परतीचा वेध दुपारी 3 वाजल्यापासून लागला आणि आता जे तुम्ही येणार आहेत म्हणून माहिती मिळालेले जे सच्चे भक्त आहेत राष्ट्रसंतांचे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या बद्दल मी तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यांचं 104 वर्षाचं वय संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकातल्या वीरशैव लिंगायत समाजासह बहुजन समाजाला दिशा दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी, संस्कार देण्यासाठी उभं आयुष्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल्यासाठी घातलं। आणि त्यांच्या अंतिम काळामध्ये आपण बघितलं 1 सप्टेंबर 2000 साली आदरणीय गुरुवर्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आपल्यातून शरीर रूपाने निघून गेले। मी याच व्यासपीठावरून त्यांच्या 3 पुण्यतिथ्याच्या कार्यक्रमामध्ये बोललेलो आहे, आपण सर्वजण ते ऐकलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वीरशैव धर्म परंपरेमध्ये शिवायक्य झाल्याच्या नंतर दफन करावं लागतं आणि दफन केल्याच्या नंतर आपले आई वडील असतील किंवा आपले कोणी पूर्वज असतील जे शिवायक्य होतात, त्यानंतर त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्या समाधीवर ही लिंग स्थापना केली जाते। आपल्या सगळ्यांना आपली धार्मिक विधी ही माहिती आहे, परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी काही गिने चुने मोजके स्वार्थी लोक आप्पाच्या नंतर या ठिकाणी घुसून ताबा घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर मी आता जास्त बोलणार नाही, कारण ट्रस्टचे अध्यक्ष बोलले, सचिव आमच्या घोटेताई बोलले किंवा आमचे कोषाध्यक्ष मुन्ना पाटीलही बोलले। अजून जो प्रसंग होता की काही लोकांना राष्ट्रसंतांच्या 104 वर्षाच्या आयुष्याच्या कर्माची आणि पुण्याची पुंजी घेऊन या ठिकाणी यांना शिर्डी साईबाबा सारखं करून त्यांच्या भावी पिढ्याचा उदरनिर्वाहाचं साधन, पोट भरण्याचं साधन बनवायचं स्वप्न होतं। परंतु याच भक्तिस्थळावर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राजशेखर शिवाचार्यांच्या नावाची हजारो भक्तांच्या उपस्थितीत घोषणा केली आणि या मठाचे उत्तराधिकारी ते भविष्यामध्ये कोण धुरा चालवणार आहे हे मनोहर धोंडेंनी किंवा गुरुराज स्वामींनी किंवा आणखी कोणी सांगितलं नाही, तर स्वतः राष्ट्रसंत आप्पांनी सांगितलं। परंतु त्यांनाही बाजूला सारून वीर मठ वेगळा,
आणि भक्तीस्थळ आमच्या बापाची मालमत्ता आहे, आमची ट्रस्ट आहे, आमच्या ट्रस्ट मधले 7 पैकी 6 लोक माझ्या घरातले आहेत असं म्हणून भक्तीस्थळावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला। आणि असा ताबा घेत असताना खरं तर कोळशाला हात लावून हात काळे करू नये असं मला वाटत होतं, पण सगळे ट्रस्टी, सगळे सदस्य, मठाधिपती, उत्तराधिकारी हे सगळेजण माझ्याकडे आले आणि त्यांनी भाग घेण्यासाठी मला भाग पाडलं। या मठाचं, या भक्तिस्थळाचं संरक्षण करण्यासाठी शिवा संघटनेने भाग घेतला पाहिजे, ढाल म्हणून उभा टाकली पाहिजे अशी भावना व्यक्त केल्याच्या नंतर आम्ही बाजूने पुढाकार घेण्याचा निर्णय केला। आणि आपण बघितलं जेव्हा राष्ट्रसंत अप्पांची पहिली पुण्यतिथी होती, तिथीप्रमाणे आपल्या धर्मामध्ये पुण्यतिथी होते, ती 20 सप्टेंबर 2021 या दिवशी तिथीप्रमाणे पुण्यतिथी ही जाहीर झाल्याच्या नंतर सुद्धा स्वतःला अध्यक्ष म्हणून घेणारे, ट्रस्टी म्हणून घेणारे जे लोक होते त्यांनी 1 तारखेला म्हणजे 1 सप्टेंबरला या ठिकाणी पुण्यतिथी करायला सुरुवात केली। आणि 25 लोकांमध्ये पुण्यतिथी आम्ही करतो, आम्ही याच्या मालक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर साहेब पूर्ण ताकद, मी आवर्जून सांगेन, पक्ष कुठलाही असो, या लातूर जिल्ह्यातले बलाढ्य पक्षाचे प्रस्थापित जातीचे मुख्य 3 आमदार या गद्दारांच्या पाठीमागे उभा होते पूर्ण ताकदीनं। त्यांच्या मनात इच्छा होती की भक्तिस्थळावर हा वीरशैव लिंगायत समाज एकत्र येऊ नये, जेणेकरून हा समाज आम्हाला वापरायला मिळाला पाहिजे, वापरायचं साधन झालं पाहिजे। या भूमिकेतून या ठिकाणचे 3 आमदार, मी कपिल धर्मा 3 आमदारांची नावं घेतलेली आहेत। त्या 3ही आमदारांनी, तिघांचे पक्ष वेगवेगळे होते, एकाचा राष्ट्रवादी काँग्रेस, एकाचा काँग्रेस आणि एकाचा भारतीय जनता पार्टी, त्या तिघांच्या पोटामध्ये मळमळ होती की हा समाज एकवटून आहे आणि हा समाज एकवटला नाही तर आम्हाला वापरायला मिळेल या उद्देशानं स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून घेणाऱ्या आणि ट्रस्टी म्हणून घेणाऱ्या लोकांच्या पाठीमागे सत्तेची ताकद या लोकांनी उभा केली। बांधवांनो, शिवा संघटनेने भूमिका घेतली, आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागली। आणि आपण बघितलं जेव्हा आम्ही लोह्यावरून 1000 गाड्यांची रॅली घेऊन येतो आहोत, गावागावातून लोक निघाले, हे बघितल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला हाताला धरून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणतं कलम लावलं होतं, 144 कलम लावलं। जिल्ह्यामध्ये कुठेच कलम नव्हतं, भक्तिस्थळावर 144 म्हणजे जमावबंदी, 5 पेक्षा जास्त लोक जमवायचे नाही। जमावबंदी मोडून काढली आम्ही। आणि मी आपल्याला जाहीरपणे सांगेन, त्यावेळेस मी 10 मंत्र्यांना बोललो तरी त्यावेळेस एसपी ऐकत नव्हते। शेवटी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी बोललो आणि उद्धवजींनी जेव्हा आदेश दिला त्याच्यानंतर जे आम्हाला आडवायला एसआरपी लावणार होते त्यांनाच गेटवर स्वरूप करायला उभा टाकला होता। पहिला संघर्ष पहिल्या पुण्यतिथीला झाला आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की दुर्दैवानं आमच्या धर्मामध्ये पहिल्या पुण्यतिथीला लिंग स्थापना व्हायला पाहिजे, पण अशा वातावरणात ते होऊ शकले नाही। पण मी आवाहन करतो की दुसऱ्या पुण्यतिथीला कोणी जरी आडवा आलं तर खांदून काढलं जाईल, पण पुण्यतिथीला आम्ही समाधीचं काम सुरुवात करणार अशी घोषणा केली आहे। आपण साक्षीदार आहात, दुसरी पुण्यतिथी 10 सप्टेंबर 2022 या दिवशी झाली आणि आपण अनेक जण साक्षीदार आहात। व्यासपीठावरचे आमचे आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब सुद्धा याच व्यासपीठावर उपस्थित होते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून नामदार नितीन गडकरी साहेब यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून या समाधीचं भूमिपूजन झालं असं घोषित केलं होतं। मित्रांनो, दुसऱ्या पुण्यतिथीला नामदार नितीन गडकरी साहेब असतील का नामदार आमचे डॉक्टर भागवत कराड साहेब असतील यांनी या कार्यक्रमाला येऊन जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीतल्या अनेक प्रस्थापित नेत्यांनी पूर्ण ताकद लावली, बंधनं घालण्याचा प्रयत्न केला, परंतु
प्रकार सुधारून या ठिकाणी होते. आणि नंतर नितीन गडकरी साहेब ते येऊ शकले नाही. त्यांनी त्यांच्या भाषणात त्यावेळेस उल्लेख केला की मी येऊ शकलो नाही कारण मला बांगलादेशचे पंतप्रधान आले आणि त्यांची जबाबदारी माझी मीटिंग आमच्या पंतप्रधानांनी माझ्यावर दिली म्हणून आलो नाही. बांगला आमच्यातले काही लोक आले आम्ही नितीन गडकरी साहेबांना येऊन दिला. आजही या समाजामध्ये संप्रदायामध्ये जे शुक्राचार्य आहे ओळखा तुम्हाला लक्षात आले असतील. हे शुक्राचार्य समाजाने घरातला खरा उचलावा तसा उचलून बाहेर फेकून दिला पाहिजे. तो दिसता कामा नये. दुसरी पुण्यतिथी होतो या ठिकाणी भूमिपूजन झालं समाधीचं. बांधावर समाधीचं भूमिपूजन झाल्याच्या नंतर सुद्धा वर्गे मोर्गे लंगडे खुले आंगडे सगळे झाले. आणि ह्या लोकांनी काय केलं की समाधीचं बांधकाम होऊ देणार. बांधव मला आवडतो त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आम्ही समाधीचं बांधकाम करताना कोणालाही करू दिलं नाही. त्याचं कारण होतं की दुर्दैवाने अशा प्रकारचे नतमस्त माणसं जर तक्रार केल्याने प्रशासन आलं आणि काम सुरू झाल्यानंतर मध्ये जर खंड पडला तर तो खंड समाधी बांधकामामध्ये हे अपशकून झालं म्हणून आम्ही कोणालाही कळू दिलं नाही. दुसरी पुण्यतिथी 10 सप्टेंबर 2022 ला झाली. भूमिपूजन झालं. सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, त्याच्यानंतर काही होत नाही. तेव्हा कपिल हरला पायी दिंडी निघाली. पायी दिंडी पाणग्यामध्ये होती. बरोबर. पायी दिंडी पाणग्यामध्ये होती. 2 नोव्हेंबर 2022 या दिवशी आमचे ट्रस्टचे बोर्डचे लोक गुरुराज स्वामी आणि मी आणि काही मोजकी काम करणारी मंडळी डीसीबी आणि यंत्रणा गेटवर आम्ही कोणाला एंट्री न देता सगळ्यांचे मोबाईलवर जमवले आणि संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी समाधीचं काम आम्ही सुरुवात केलं. ती पूर्ण झालं. संध्याकाळी 2 नोव्हेंबर 2022 या दिवशी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पूर्ण झालं. दुसरा पूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी 8 वाजता हा जी तुम्हाला भूमिगत समाधी दिसते ती वैभवशाली समाधी आहे. बांधवने ही समाधी 24 घंट्यामध्ये बांधून काढली आणि आपल्याला माहिती आहे कोणालाही न करू देता 24 घंट्यात समाधी बांधकाम केलं आणि 7 नोव्हेंबर 2022 ला कपिलधारच्या मेळाव्यात आम्ही जाहीर भाषणामध्ये की आत्ताची समाधी बांधून झालेले दादाला दर्शन घ्या. प्रचंड यात्रा कपिलधारची या ठिकाणी आली. याचं कारण काय मी कपिलदादा घोषणा केली 7 नोव्हेंबर 2022 ला आणि 8 नोव्हेंबर 2022 ला ही जबाबदारी राष्ट्रीय एसपीला शिष्टमंडळ घेतलं. त्यांनी लेखी तक्रार दिली. काय तक्रार दिली? धोंडींनी ट्रस्टीच्या लोकांनी राष्ट्रसंत आप्पाच्या अस्थी तोडून गेल्या. तक्रार देताना पोलीस अधीक्षकाला तक्रार दिली. त्याची फल पाण्या केल्या. तक्रार दिली अस्थी तोडून गेल्या. अरे बदमाश अकलेचा भाग पाहिजे. वीरशैवांमध्ये अस्थी असतात. अस्थी जन्मात त्यांच्यामध्ये असतात. आम्हाला समाधी करून बसवलं जाते. आमच्या अस्तित्व येत आहे. टोकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी प्रयत्न केला. त्याचं बघितलं त्या दिवशी आम्ही समाधीचं बांधकाम 2 आणि 3 नोव्हेंबर 2022 ला केलं. त्याच्यानंतर अनेक लोक अनेक गप्पा बसवत केले. आमच्या केंद्रीय मंडळाचा अध्यक्ष म्हणणारा महाप्रकाश त्याच्या जोडीला काही करार आणि दुसरे 4 लोक एकत्र हो आणि काय प्रकार केले त्यामध्ये 4 वर्ष अधिक मासाचा अखंड शिवरात्र त्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मठाधिपती होते. इथे अधिक मासाचा अखंड शिवरात्र घेत होते ते होते राष्ट्रसंत डॉक्टर शिवेंद्र शिवाचार्य. परंतु या लोकांनी भक्ती महत्व कमी करायचं
आपलं मतदान नसायचं म्हणून या विदूषक लोकांना हाताला ठेवून काही अधिक मासाचा स्वतः नांदेड केला, काही समोर केला. अशासाठी आपण काही लोकांनी आता सुद्धा मला हस्तांतरित उल्लेख केला. आज इकडे काम चालू होतं, तिकडे 2-3 वर्षाचं काम चालू. आज इकडे काम चालू तिकडे लक्ष्मी महाराज समाधी चालू. पण समाजामध्ये ओळख माझी मानवाला आणि म्हणून समाजाला गर्दी करायची आंदोलनाने मानव का आणि या आमच्या परंपरेच्या विरोधात येईल. शिवा संघटना म्हणून आम्ही सक्षम आहोत. काळजी करू नका. शिवा संघटनेचे महाराष्ट्राच्या देशात 5 राज्यामध्ये विचाराच्या कट्टर बनवण्याचं काळ आहे. आम्हाला कोणी हरवू शकत नाही. चिंता करू नका. शिवा संघटना शिवा संघटना ठार उभा टाकली आणि आमच्या वर्गाचे घटना मठा दुष्काळा बोलला आणि म्हणून या ठिकाणी 2-4 कीर्तनकार, 4-2 शिवाचार्य आणि 4-2 मनुष्य हे एकत्र विकास चालले. पण आप्पावर निष्ठा असणारा भले सामान्य समाज असेल पण प्रचंड निष्ठावान ही ताकद 3 दिवसात या ठिकाणी भक्ती स्थळावर बघितली ती आप्पावरती श्रद्धा आणि निष्ठा. आणि म्हणून आपल्याकडे राष्ट्रसंतांचा महत्व कमी करण्यासाठी काय उपचार झाले तो एवढे उपचार झाल्याच्या नंतर सुद्धा वैभवशाली सगळी उभा टाकली आणि 3री पुण्यतिथी तेव्हा आली 29 सप्टेंबर 2023 या दिवशी 3ऱ्या पुण्यतिथीचा स्वीकारून मी या ठिकाणी जाहीर केलं होतं की राष्ट्रसंत आप्पांचा जन्मदिवस हा 25 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारीला या ठिकाणी लिंग स्थापना केली जाणार अशी घोषणा केली होती. आणि आपण साक्षीदार आहात. आम्ही जे बोलतो ते केलं आणि काय बोलतो दुसऱ्या पुण्यतिथीला सगळ्यांचं काम धुरकून सांगितलं केलं. 3ऱ्या पुण्यतिथीला सांगितलं 25 फेब्रुवारीला लिंग स्थापना करू. तुम्ही साक्षीदार आहात. आणि आता पुन्हा सांगतो 4थी पुण्यतिथी जेव्हा येईल तोपर्यंत वैभवशाली आप्पाच्या समाधीचं मंदिर ही ताकद म्हणजे करताना या ठिकाणी जे अर्थ बनले ते नामशेष झाले, नाव मिटून गेले. त्यांनी राष्ट्रसंताला विरोध केला, त्यांनी स्वार्थाने त्याच्यामध्ये अर्थ आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. ती मानव मठाच्या ठिकाणी नावले होते तिथे असे काही बलाढ्य लोक आले होते. पण बांधवांनी शिवा संघटना त्यांना पुढे 3,000 कोटी रुपयाची मालमत्ता ही मानवच्या मठाला ती मालमत्ता उत्तर प्रदेशाच्या ताब्यात घेऊन शिवा संघटनेने जो मठ यांच्याकडे विकृत केला हे उदाहरण आपल्या समोर आहे. आप्पाने तो आयुष्यासाठी करतोय आणि कोणीही जरी आप्पाच्या भक्तिस्थळाकडे वाकडी नजर केली, कोणीही जरी आप्पाच्या भक्तिस्थळाकडे वाकडं बोट केलं शिवा संघटनाचे बोट छाटल्याशिवाय राहणार नाही. याची स्पष्ट भूमिका आणि या आपल्याला सांगितलं पाहिजे. लिंग स्थापना डॉक्टर साहेब आपल्याला माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भगवान श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना झाली. पण सगळ्यांना माहिती नसेल भगवान श्री रामाची मूर्ती 22 जानेवारीला त्या ठिकाणी बसवली गेली नाही. ते अगोदर बसवले धार्मिक विधी वाचतो तो पूर्व विधी केला गेला आणि औपचारिकपणे पंतप्रधानाच्या हस्ते त्याला जगभर बसवला. आम्ही सुद्धा भक्ती स्थळाचा तोच प्रयत्न या भक्ती स्थळावर लिंग स्थापना करताना जो सगळं मदतीने विषय जो सगळं भगवान श्री रामाच्या मूर्तीला आहे रोज आत्माच्या शिवलिंगाला आणि त्या पद्धतीला धार्मिक विधी केला गेला. त्याच पद्धतीने 14 फेब्रुवारी 2024
सर्वसेवानी मन्नस्वामींच्या जयंतीच्या पवित्र दिवशी बरोबर दुपारी 11:59 या ठिकाणी विधिवत लिंग स्थापना सोहळा आपल्याला हा इतिहास माहिती पाहिजे. मन्नत माऊलींच्या जयंतीच्या दिवशी ही लिंग स्थापना झालेली आहे आणि आज आप्पाची जयंती आहे आणि आप्पाची जयंती करताना त्याचा पूर्ण विधी करून त्याचा विधिवत विधी पूर्ण झाल्याचा समावेश केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड साहेबांच्या उपस्थितीत होता. हा 23 तारखेला आपण बघितलं. 23 तारखेला नांदेड नितीन गडकरी साहेब आले आणि नितीन गडकरी साहेबांनी इथे भाषण नाही केलं तर तुमच्या समोर मी त्यामध्ये भाष्य करणार नाही. पण हेलिपॅड देताना भाग्यवती गडकरी साहेबांची जी चर्चा झाली त्या चर्चेचं त्यांना सांगितलं होतं. तुम्ही ऐकलंय नागपूरमध्ये एक पवित्र मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आंबोरा या ठिकाणी आणि त्या आंबोरा या ठिकाणी या महादेवाच्या मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून 240 कोटी रुपये देऊन नितीन गडकरी साहेबांनी त्याचा विकास केला. त्याचा बघून या मी कालच्या 16 तारखेला बघतो आणि म्हणून मी गाडीत नितीन गडकरी साहेबांना म्हणालो की साहेब तुम्ही विदर्भात आंबोरा बनवलाय, हे आमच्या 3 राज्याचा आंबोरा आहे, तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि याचा विकास करण्याची जबाबदारी तुम्ही घ्या अशी मी त्याला विनंती. आणि आपण ऐकलं नितीन गडकरी साहेबांचं भाषण. त्यांनी सांगितलं की मी माझा आर्किटेक्ट देईल, तुम्ही टीका करा, राज्य सरकारकडून केंद्रात ताबडतोब आणा, मी गाडीत लावतो 100 कोटी तरी लागतील, तुम्ही 100 कोटी लागतील. मला नितीन गडकरी साहेब म्हणाले धोंडे 100 कोटी नाही, राष्ट्रसंघाच्या 32 विकासाला 500 कोटी लागल्या, मी ते मिळून देणार. आता आमच्याकडे केंद्रामधून विकासासाठी भक्तीस्थळाला निधी मिळवणारे गंभीर नेतृत्व त्याला भारताचे विकास पुरुष म्हणलं जात आहे. त्यांचं नाव नितीन गडकरी असून त्यांना नितीन गडकरी म्हणलं जात आहे. त्या नितीन गडकरी साहेबांनी जबाबदारी घेतली आणि माझं काम बरंच झालं. हे नितीन गडकरी साहेब बोलले ते पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करायला केंद्रातले अर्थ राज्यमंत्री त्यांच्या कमरेला देशाच्या तिजोरीच्या जागा पाठपुरावा करायला तिजोरी खोलून 32 विकासाला केंद्राचा निधी द्यायला जबाबदारी डॉक्टर भागवत कराड सरकारकडे करा. तुम्हाला आपण भाजपा कसं म्हणते माझा आणि डॉक्टर साहेबांचं नातं वेगळं आहे. आम्ही आमदार घेतो आहोत आणि नंतर मी कोणीतरी आहे आणि हक्काचा माणूस आपण म्हणतो वाड्याकडे असेल दूर तरी बघतो भाग करायचं आणि मला नितीन गडकरी साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यांच्या कामाच्या लपात त्यांना आठवण देऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रातले अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब इथून उठल्याच्या नंतर उद्यापासून आमचं काम सुरुवात होणार आहे. विकासाचा दिशा बाजूला असलेली वनखात्याची जमीन ही 32 देखभालीसाठी यासाठी मी मला सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वनमंत्र्यांकडे प्रस्ताव केला. गडकरी साहेबांना विरोध केला वाटला ही जमीन तुम्हाला 32 करायला दिली. या ठिकाणी जी आमची 15 किंवा 32 जमीन आहे त्याचा विकास करण्यासाठी आता कोणी खासदार आमदाराच्या निधीला आमचा कोण भरत नाही आणि काही तर मनात आमदार खासदार होतात. या व्यासपीठावरच्या लातूरच्या खासदारांनी 50 लाख रुपये जाहीर केले आमची गावाला आणि मी लातूरच्या मोर्चापुढे सांगितलं ते म्हणून धोरण साक्षीदार तुम्ही राष्ट्रसंघ आपल्याला फुटवला असेल पण मनोज धोळे आपण शकत नाही. आचारसंहिता लोकसभेची लागण्याचा 50 लाख नाही 2 वर्ष झाले म्हणून व्याजासहित वसुली पाहिजे 50 सहित वसुली पाहिजे.
गेल्यानंतर तुमचा गणपती साहेब बोलणार होता मला घरचा सांगितलं बोलायचं मी बोलत नाही आणि बोलायचं असेल तुम्ही जे अपराच्या साक्षीने 50 लाख जाहीर केले तर त्याच्यावर दंड म्हणून येत होती 30 कोटीचं काम उद्याच्या आचारसंहितेच्या अंडर सुरू करा नाहीतर तुमच्या अशी भूमिका घेतली आता गडकरी साहेब त्यांच्या समोर मी सांगितलं नाही पण हक्काने डॉक्टर साहेब सांगू शकतो की शब्द दिला तर या ठिकाणच्या खासदारांनी 50 लाख घोषित केले दंड म्हणून 1 कोटी असं 3 कोटीचं काम येणाऱ्या आचारसंहितेच्या अंमलबजावणी नाही केलं पण लातूर जिल्ह्यातला जो अपघात भाग असेल तो एकही फक्त या ठिकाणच्या खासदारांना कुणी सुद्धा देणार कारण मला भाजपच्या मंत्रिमंडळात गावाकडे का अरे मार्ग विचाराच्या आवाजाने एका सरकारने 50 लाख रुपयाचा निधी जाहीर केला पण अद्याप दिला नाही आणि म्हणून काल त्यांनी मला होकार दिला 1.5 कोटीचं काम त्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुमच्या हाताला नारळ पडून सुरू करतो पण असं काही करू नका असं ते म्हणाले आपण ते वाचतो आचारसंहिता 10 मार्चच्या दरम्यान लागणार त्यांच्या हातात फार कमी वेळ आहे तोपर्यंत देव करो आणि आपण त्यांना सद्बुद्धी देव 10 मार्चच्या अगोदर 1.5 कोटीचं काम सुरू होतो नाहीतर संघाचं पार्सल भाजप उमेदवार असले तरीही आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द समजला समाज वैयक्तिक स्वार्थासाठी या वैभवाच्या विकासासाठी आम्हाला कुठलीही भूमिका घ्यावी लागली म्हणून येणाऱ्या काळात नक्की पुढच्या जयंतीपर्यंत समाधी मंदिर होईल डॉक्टर भागवत कराड साहेब माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून इतिहास तयार करून त्या भक्ती स्थळांचा रचनात्मक विकास करण्यासाठी आपण पुढची पावलं नक्की टाकू मी कर्जदार लोकांना गाडीमध्ये फक्त त्यांना गडकरी साहेबांनी 2 मंदिर दाखवलं मला गडकरी साहेबांनी बोलले सर एवढ्या मनाला हे मंदिर एक झाडं लावा 2 वर्ष पाणी नाही जमिनी खाची आहे आणि तुमच्या नॅशनल हायवेच्या जमिनीमध्ये लावता येते पुढचा मुद्दा त्यांना सांगितलं की भरती स्थळावर जाताना ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आमचा भोळा भागा समोर एक ठिकाण येतो त्यांना थांबायला रोड जागा नाही त्यांना थांबायला बस थांबत नाही आणि म्हणून सर्व्हिस रोड करून बस थांबाल तरी किंवा तासिका करून द्या एवढंच मी त्यांना मला बोलतो या ठिकाणी शासकीय कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी साहेबांनी त्याची घोषणा केली भक्ती स्थळाच्या गेटवर सर्व्हिस रोड करून दोन्ही ठिकाणी 2 रस्ता बांधून बस थांबण्याची व्यवस्था करून देऊ असं जाहीरपणे गडकरी साहेबांनी सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये तशी माझी जबाबदारी तशी तुमची जबाबदारी तशी शिवाचार्यांची काही शिवाचार्य सोडून येतात म्हणजे काही शिवाचार्य असं झालं अनेकांमध्ये स्पर्धा राष्ट्रसंत आप्पाची जागा ठेवली 10 जन्म लागतील तुम्हाला तेव्हा आप्पाची जागा मिळेल काही लोकांनी आप्पाच्या जागा म्हणतात लोक कर्म करा आपोआप तुम्हाला जागा मिळेल पण ते न करता एकीकडे भक्ती स्थळाला आणि राष्ट्रसंत आप्पाच्या उत्तरात विरोध करायचा भक्ती स्थळावर कार्यक्रम ठेवला लागतो त्यानुसार कार्यक्रम ठेवायचा जेणेकरून लोक एकडे होत आहेत भक्ती स्थळावर कार्यक्रम ठेवला म्हणलं गावागावात जयंती साजरी करा म्हणून सांगायचं लोकांना डायव्हर्शन द्यायचं आणि एवढं करताना सुद्धा मी आम्हाला सत्ता मानते हा ठोकी काही लोकांकडून चालतात हे आम्ही ओळखलं पाहिजे आपल्याला रचनात्मक दृष्टीने आपण पुढची एकूण पाहिजे म्हणून मी मठाचे उत्तराधिकारी
आणि त्यांचे आज्ञा पालन करण्याला विनंती करणार आहे की आज आपण भूमिगत समाधी बघितली वर लिंग झालेल्या मंदिर उभं टाकणार पुढच्या पुण्यतिथीला म्हणजे 25 फेब्रुवारी 2025 ला आपण संकल्प या ठिकाणी समाधी पूर्ण होईल. किमान जे काही दररोज तुम्ही दर्शनाला जाता ते खालचं भूमिगत समाधीचं दर्शन ते वर्षातून फक्त 2 दिवस काढून घ्यावा. फक्त 2 दिवस. तर त्याचं महत्व आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी, संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. त्यापेक्षा जास्त संतांची समाधी सुद्धा कमी समजण्याचं कारण नाही. आणि बरोबर त्याला नियम करावा लागेल. वर्षातून फक्त 2 दिवस भूमिगत समाधीचं दर्शन चालू आहे. पहिला दिवस पहिला दिवस वर्षाचा गुरुपौर्णिमा आणि दुसरा दिवस 25 फेब्रुवारी आपली जयंती. त्या दोनच दिवशी भूमिगत समाधीचं दर्शन मिळेल आणि बाकी 12 महिने 24 तास मला वरती दर्शन घेता येईल. आणि जसं तुम्ही आम्ही संभाजीनगरच्या आपल्याकडे संभाजीनगरला गरुडला गेल्यानंतर पुरुष असेल तर बहिणीचे कपडे काढून दर्शनाला जावं लागतं. नियम असला पाहिजे. आमची धर्मपरंपरा आहे. आणि आपल्याला समाधीचं दर्शन करायला घ्यायचं भूमिगत समाधीचं एक तर त्यांना गुरुपौर्णिमेला यावं लागेल, नाहीतर 25 फेब्रुवारीला येणारा जत्रेसारखा जो लोंढा तो आमच्या कोणीच कामाचा नाही. तर पावसाळ्यात पाऊस पडला की नदी भरून पूर येऊन वाहून जाते. त्याचा उपयोग फक्त शेतीला. तसं कालच्या 3 दिवसामध्ये प्रचंड मोठा हजारो लोकांना फिरायला आले. पण नितीन गडकरी साहेबांचे अक्टोबरमध्ये झाले तेवढ्या पैसे जास्त लोक आमचे डॉक्टर खरंच साहेब आले समारोप झाला. आता लोक 3 वाजता काय खेळायला जायला होती. आमची ताकद या राजकीय नेत्यांना सुद्धा दाखवली पाहिजे. फक्त आमच्या घरचे नेते चळवळीतून शून्यातून बोलायला नेते त्यांना सगळं माहिती आहे. कुठल्याही वर्षाचा राजकीय नेता असेल तर तुमच्या डोक्यात तुमची बुद्धी बदलत नाही, तुमची डोकी किती होत नाही आणि तुमची डोकी जर वाढवायची असतील तर गुरुपौर्णिमा आणि 25 फेब्रुवारी 2 दिवसात कोणताही नेता जर आला तर त्यांना वीर सेवांची अल्पावर असलेली श्रद्धा, बलिदानाची अल्पावर असलेली श्रद्धा काय आहे, काय ताकद असू शकते ते त्या 2 दिवशी बघायला. आणि 2च दिवशी अंडरग्राउंड असलेली भूमिगत असलेली समाधी दर्शनासाठी उघडी आहे. कार्यक्रम भरपूर झाले. सगळेच कार्यक्रम मठाला घेणं अवघड झाले. शिवा संघटनेच्या स्वागतापासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आपण कपिलधारला मेळावा घेतो शिवा संघटनेचा. ते आज या ठिकाणी आसपासच्या आणि व्यासपीठाच्या साक्षीला त्या ठिकाणी जाहीर करणार आहे. जसा कपिलधारला आम्ही गेली 28 वर्ष सातत्याने भव्य मेळावा शिवा संघटनेचा घेतो. त्याच धर्तीवर तशाच प्रकारचा दरवर्षी 25 फेब्रुवारीला भक्ती स्थळावर सुद्धा दुपारी 2 वाजता शिवा संघटनेचा मेळावा घेतला जाणार आहे. मला आठवतोय मी जेव्हा कपिलधारला पहिला मेळावा घेतला तेव्हा 150 लोक होते. आता आमच्या रस्त्यावर होते. पदयात्री दर्शनार्थी शिवा संघटना मिळून 150 लोक होते 1996 ला. आणि आज काय चित्र काय वैभव आहे. एक वैभव कपिलधारचं आणि कपिलधारच्या मनमत पावलींच्या प्रतिरूप असलेल्या आत्माच्या भक्तिपूर्णाचा रूप आपल्याला निर्माण करायचं आहे. म्हणून येणाऱ्या 25 फेब्रुवारी 2025 पासून दुपारी 2 वाजता शिवा संघटनेचा दरवर्षी भक्ती स्थळावर सुद्धा वैभवशाली मेळावा घेण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो आहे. आणि या मेळाव्याच्या माध्यमातून या एकूणच्या माध्यमातून आपण दिलेला विचार येणाऱ्या कालखंडात आपण एक युतीला पुढे घेऊन जाऊया. गिरे तुले शिवाचार्य आहेत, गिरे तुले कीर्तनकार आहेत,
ते आत्ताच्या विरोधात काम करतात आणि आत्ताचा फार जवळचा आहे सुद्धा करतात ही माणसं पैसा आणि गावाचा खरा उचलावा असा उचलून येणार समाजाच्या बाहेर निघा हे समाजाला दिसले नाही पाहिजे आणि वैभवशाली भक्ती स्तराचं वैभव निर्माण करण्यासाठी आपली एकजूट निर्माण केली पाहिजे एकजूट निर्माण करण्यासाठी आपण आज वचनबद्ध होऊया कटिबद्ध होऊया येणाऱ्या वर्षभरामध्ये खरतर प्रवास करता आलेलो आहे आता सुखद प्रवास आहे येणाऱ्या काळामध्ये नक्की पुढच्या वर्षीच्या 25 फेब्रुवारी 25 पर्यंत या ठिकाणचं वैभवशाली मंदिर हे झालेलं असेल आणि 25 फेब्रुवारी 2025 ला या 25 दुपारी 2 वाजता शिवासंघटनेचा भव्य मेळाव्याची सुरुवात होणार आहे त्याच्या तयारीला आजपासून आपण लागा कीर्तनकार काही आमच्या आहेत किंवा काही शिवाचार्यांची इच्छा काही दिंड्याकडे तशावर कमी झालं त्या दिंड्या निघायला जसं 14 फेब्रुवारीला सुरुवात केली विधीची आणि या समारोहामध्ये 11 दिवस झाले 11 दिवस उत्सव म्हणून साजरा केला मन्मथ स्वामींच्या जयंतीला सुरुवात आणि राष्ट्रसंतांच्या जयंतीला समारोप 11 दिवसाचा महाराष्ट्र उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला गावाला लागायचं आहे ते गावावरचं जीवन करा आणि जे कीर्तनकार त्यांना मला हात जोडून विनंती करायची बाकी कीर्तन करणारे खूप झाले आपल्याला विचारलं विधी कीर्तनकार आढळलं गावागावात राष्ट्रसंतांचं नाव घेऊन कीर्तन करतात आणि भक्तीपर्यंत येत नाही काय करायचं महाराष्ट्रातल्या 6 फसीबाचार्यांना आमंत्रण गेलं होतं किती 6 फसीबाचार्यांना गुरुराज महाराजांनी विचारलं किती जण आला 18 जण मी सगळं तेवढा 40 फसीबाचार्य काय आले नाही आणि कितीही कोणाच्या पोटात महाराष्ट्राचा शिवासंघटनेसहित राष्ट्रसंघ हक्काच्या भक्तीस्थळाच्या पाठीमागे आरोग्याच्या माया पडतो तर कोणा जय हिंद जय महाराष्ट्र जय